नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? लॉकडाऊनमध्ये आपल्या घरीच राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तर पबजीसाठी आपण नवीन एक मराठी चॅनल चालू केलं आहे 8 तारखेला, ज्याचं नाव आहे टेका लाईव्ह. त्याच्यावरती पबजी मोबाईलसाठी मागला व्हिडिओ होता. तर आपण नवीन व्हिडिओ पबजी मोबाईल लाईटसाठी काढतो आहे. त्याच्यासाठी मी एक फिक्स घेऊन आलो आहे. तर मी इथून पुढे सांगतो आहे, ज्या स्टेप सांगतो आहे तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ते तुम्ही ट्राय करा, नंतर गेम खेळून बघा. FPS कसे इम्प्रूव्हमेंट होते ते चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मागल्या व्हिडिओमध्ये मी एस फाईल एक्सप्लोररची जी लिंक दिली होती ते त्याच्यावरती डाउनलोड करा. ते APK इन्स्टॉल करून एस फाईल एक्सप्लोररमध्ये जा. त्याच्यानंतर आपल्या इंटरनल स्टोरेजमध्ये जा, नंतर अँड्रॉईड, नंतर डाटामध्ये जा. डाटामध्ये गेल्यावर COM1080 लाईट ह्या फोल्डरमध्ये जा. नंतर फाईल्सवरती क्लिक करा. नंतर UE4 गेम्स, शॅडो ट्रॅकर एक्स्ट्रा, सेव्ड, कन्फिगमध्ये जा, अँड्रॉईडमध्ये जा आणि तिथे तुम्हाला सेकंड लास्ट जी फाईल आहे जी आहे user-custom.in आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यावर एडिटमध्ये जा. तर तुम्हाला इथे 6व्या नंबरची जी आहे लाईन पबजी डिव्हाइस FPS लो, त्याच्या तिथून पबजी डिव्हाइस FPS HDR ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला एडिट करून तिथे सगळ्यांच्या इथे तुम्हाला 60 करायच्या आहेत. तर नीट लक्ष द्या मित्रांनो, तिथं ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत 60. केल्यावर तिथून खाली या. नंतर तुमचं बॅकअप डिव्हाइस प्रोफाईल चालू होईल. इथे पण तुम्हाला 70 नंबरची जी लाईन आहे पबजी डिव्हाइस FPS लो आणि 73 नंबरची जी लाईन आहे पबजी डिव्हाइस FPS HDR, या चारही लाईन्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला चेंज करून टाकायच्या आहेत. तिथे पण टाकायचं आहे तुम्हाला 60. झालं भावानो, बस फक्त एवढं केल्यावरती व्हॅल्यू चेंज केल्यावरती तुम्ही सेव्ह करा. नंतर होमस्क्रीनला या. होमस्क्रीनला येऊन डायरेक्ट तुमची पबजी रन करा. तर मित्रांनो, ह्यासारख्या आणि व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा चॅनलवरती. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला काही जरी क्वेरीज असतील तर त्यांचे सोल्युशन आम्ही नक्की देऊ. आणि स्वतःची काळजी घ्या. लॉकडाऊनमध्ये घरीच राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि जय